नारायण 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 नारायण. वार्षिये विन सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. ज्याप्रमाणे सागर वार्षिये विन पावसाशिवाय जसा भरून असतो, त्याला थोडी कमतरता भासत नाही, पाऊस पडो अथवा न पडो. त्या प्रकारचं त्या भक्ताचं हृदय झालेलं असतं, त्या भक्ताचं चित्त झालेलं असतं की ज्याप्रमाणे सागर सर्व काळ समाधानी असतो, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची आशा नसते, पाऊस असो अथवा नसो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ बाहो. अशा प्रकारची अवस्था ज्यावेळेस भक्ताची होते, त्यावेळेस देवाला त्याच्या हृदयामध्ये यावं लागतं. देव म्हणजे ते आनंदघन चैतन्य आहे, जे आत्मा आहे, ज्याला आपण ब्रह्म असं म्हणतो. ते ज्यावेळेस हृदयामध्ये येतं, पण त्यासाठी आपल्याला अंतर्चित्तापर्यंत यात्रा करणं आणि सारखं आपल्या अंतर्भागामध्ये डोकावणं हे गरजेचं आहे. मग अशा प्रकारे तो भक्त, तो साधक, तो योगी संतोषी, समाधानी सर्व काळ राहतो. वाहुनी आपुले आन, धरी जो अंतःकरण, निश्चया साचपण जयाचेने. स्वतःची ते आन वाहतो आणि अंतःकरणामध्ये तो इतका निश्चय पूर्ण करतो, आणि त्या निश्चयाच्या बळावरच तो स्वतः शून्य होतो आणि त्या परमात्म्याच्या ठाई स्वतःला समर्पित करतो, स्वतःची बळी देतो. मृत्यूला म्हणतो की तुला यायचं असेल तर ये, मी तयार आहे, कुठल्याही क्षणी तू ये. जीव परमात्मा दोन्ही बैसवूनी ऐक्यासनी, जयाचिया हृदय भोनी विराजती. मग त्याच्या अंतःकरणामध्ये अशी अवस्था होते, आपल्या ध्यानाच्या बळावर, आपल्या भक्तीच्या बळावर, त्या साधकाने आपल्या समर्पणाच्या बळावर तो स्वतः त्या परमात्म्याशी एकरूप होतो. आणि ते दोन्ही ज्यावेळेस एकरूप होतात, ऐक्यासनी एकाच आसनावर बसतात, त्यावेळेस हृदयामध्ये आनंदाचा पूर, अमृताचा वर्षाव व्हायला लागतो. ऐसा योग समृद्धी, होऊनी जो निरवधी, अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. मग असा जो योग आहे, जो मनबुद्धी सहित माझ्या ठाई अर्पित करतो, त्याला हे अमृताचा वर्षाव मिळतो. पण तो अमृताचा वर्षाव मिळावं यासाठी तो करत नाही. भलेही त्याने सर्व आशा सोडल्या असतील, पण हे अमृत, त्याचा वर्षाव किंवा त्याच्या हृदयामध्ये सारखा आनंद राहावा म्हणून तो करत नाही. तर निष्काम शून्य अवस्था झाल्यानंतर ते आनंद आपोआपच त्याच्या हृदयामध्ये स्थिर व्हायला लागतो, शांती कायम व्हायला लागते. आंतू बाहेरी योगू, निर्वाळ लिहाही तरी माझा अनुरागू सप्रेम जया. आतला योग आणि बाहेरचा योग चांगल्या प्रकारे सिद्ध होऊन ज्याची माझ्या ठिकाणी प्रेमपूर्वक निष्ठा असते, बाहेरही त्याचं ध्यान कायम असतं, त्याचं स्मरण, त्याची जागरूकता, त्याचा साक्षीभाव
हे अद्भुत जग पाहताना त्याचं अंतःकरण भरून येतं की किती रूप त्या निराकाराचे आहेत. हे सप्रेम भाव त्याच्या हृदयामध्ये उत्पन्न होतात. अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. अर्जुनाला सांगू लागलेत, अर्जुना तोच मी आहे, तोच भक्त मी आहे, तोच योगी आहे, तोच मुक्त आहे, तोच वल्लभ आहे, तोच कांतू आहे. तो वल्लभा मी कांतू. वल्लभ म्हणजे पत्नी आणि कांतू म्हणजे पती. तर त्या भक्ताचा मी पती आहे आणि भक्त माझी पत्नी आहे. कारण तो इतकं माझं स्मरण करतो, इतकी जागरूकता, इतका साक्षी भाव त्याच्याकडे आहे, त्यामुळे मी त्याचा पती झालेलो आहे. हे ना तो आवडे मज जीवाचे नि पाडे, हेही येत थोकडे रूप करणे. एवढेच नाही तर तो मला जीवाच्या बरोबरीने आवडतो. खरे तर हे वर्णन करणे सुद्धा या स्थळी अपुरे आहे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगू लागले. हे येथ थोकडे रूप करणे, हे सांगणं सुद्धा थोकडं आहे, अपुरं आहे. तरी परिपर्यंताची कहाणी, हे भुलीची भारणी, ये तव न बोलणी परी बोलणी श्रद्धा. आवडत्या माणसाची जी गोष्ट मनाला भारावून भ्रम निर्माण करते, या भक्ताच्या प्रेमासंबंधी काही बोलता येत नाही. प्रेम हे मुखस्वादनाप्रमाणे अनिर्वचनीय असते. पण अर्जुना, तुझी श्रवणाची आस्था मला बोलावयास लावते. परी बोलवी श्रद्धा, हे श्रद्धा भाव मला बोलण्यास पात्र करत आहे. तुझी श्रवणाची इच्छा, तुझी ती जिज्ञासा की तुला जाणून घ्यायचंय, पण हे असं ज्ञान आहे की ते शब्दाद्वारे देता येत नाही, तरीही मी त्याकडे इशारे करत आहे. म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. हे अर्जुना, बोलण्याच्या गडबडीत पती पत्नीची किंवा स्वतःच्या जीवाची उपमा स्फुरली व ती बोलून दाखवली नाहीतर बोलता येईल काय. वेगा आली उपमा प्रेमाची आगू, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. प्रेमाबद्दल काय अनुवाद करावा, कारण प्रेम हे परमात्मा आहे. प्रेमात पडल्यासच किंवा प्रेम केल्यासच खरं प्रेम म्हणजे काय त्याचा अनुभव जसा माणसाला येतो, त्याचप्रमाणे आत्मबोध किंवा आत्मा म्हणजे काय हे आत्मबोध झाल्यानंतरच आत्मानुभव आल्यानंतरच तो त्याला समजत असतो. आता असो हे किरीटी, पै प्रेमाची या गोष्टी, दुना ठाव उठी आवडी गा. आता अर्जुना, ही प्रेमाच्या गोष्टी राहू दे, कारण तथापि प्रिय असलेल्या भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट रंग चढतो. भक्ताबद्दल प्रेम, कारण भक्त आता त्याचं स्मरण विसरत नाहीये. सुरुवातीला भक्ताच्या चित्तामध्ये थोडं थोडं स्मरण वाढायला लागतं, पण एक अवस्था अशी येते की आता स्मरण हटत नाही. कळत नकळत आता त्यांच्या सर्वांगामध्ये तो विठ्ठल स्फुरलेला आहे, कारण त्यांनी तसा सराव अभ्यास केलेला आहे. त्यामुळे ते आनंदास पात्र झालेले आहेत. तर या ठिकाणी मंडळींनो, आजच्या 10 ओव्या झालेल्या आहेत. माझ्या प्रिय भाविकांनो, तुम्ही माझे शब्द शांत चित्ताने ऐकून घेतलेत, त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. धन्यवाद. वार्षिये वीण सागरू
जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरूप चारू संतोषी जो वाहुनी आपुलियान धरी जो अंतःकरण निश्चयासाच पण जयाचेनी जीव परमात्मा दोन्ही बैसवणी एक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती ऐसा योग समृद्धी होनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई आतू बाहेरी योगू निर्वाळले आहे चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये हे ना तो आवडे मज जीवाचे नि पाडे हेही येत थोकडे रूप करणे तरी पढियंताची कहाणी हे भुलीची भारणी ये तव न बोलणी परिबोल विश्रद्धा मनोनी गा आम्हा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवादू असे आता असो हे किरीटी प्रेमाची गोष्टी दुना नथाव उठी आवडी गा